सत्तेमध्ये टिकून राहण्याकरिता महिला आरक्षणाचा प्रयत्न फसला. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींचा हल्लाबोल. तर देशामधल्या महिला मूर्ख नाहीत, सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर. दिल्लीमध्ये भाजपचं आंदोलन. बोंडे, राणा, प्यारेखान यांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. परतवाडा लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सुनावलं. पोलिसांचीच माहिती अधिकृत समजावी, बावनकुळेंचं वक्तव्य. परतवाड्यामधील आरोपी अयान अहमदची मोडस ऑपरेंडी समोर. सोशल मीडियावरती हंटिंग ग्राउंड, तर संवादानं विणलं जाळं. भोंदू अशोक खराची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. चौथ्या गुन्ह्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत कोठडी, तर 5व्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोठडी मागितली. उद्या सुनावणी. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छतेसाठी 2 रुपयांची वसुली. बस स्थानकावरील स्वच्छतागृहांची देखभाल करणाऱ्या खासगी संस्थांना दिला जाणार निधी. राज्यामध्ये उष्णतेनं नागरिकांची काहिली. मराठवाडा, विदर्भामध्ये पारा 42 अंशांच्या पार. अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट. काही भागामध्ये पावसाची शक्यता.